कोकण आणि मराठवाड्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर हवामान खात्याने दर्शवल्याप्रमाणे रात्रीपासूनच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। आपण जर पाहिलं तर भिवंडी शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि आता आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील राहनाल ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेला हा जो भिवंडी ठाणा रोड आहे त्या रोडवरती आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। जवळपास या ठिकाणी 1.5 ते 2 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक वाहनं जी आहेत ती विरुद्ध दिशेने जात आहेत। आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर अनेक वाहनांना मार्ग काढण्यासाठी ज्या ठिकाणी हा पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणावरून न जाता अनेक वाहनं जी आहेत ती विरुद्ध दिशेने जात आहेत। तर दुसरी आपण जर पाहिलं तर अनेक वाहनांना याच पाण्यामधून मार्ग काढावा लागतोय। विशेषतः आपण जर बघितलं अनेक नाहक त्रास या ठिकाणी वाहन चालकांना सहन करावा लागत असून अनेक वाहनं आपण जर पाहिले यामध्ये बंद पडत आहेत। अनेक चेंबर्स या ठिकाणी उघडे आहेत, त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते चेंबरमध्ये पडण्याची घटना घडत आहे। अनेक जण जखमी होत आहेत। मात्र या पाण्याचा निचरा कसा होईल याचा विचार अजूनपर्यंत प्रशासनाने केलेला नाही किंवा या पाण्याचा निचरा कसा केला जाईल त्याचा विचार केला जात नाही आहे। आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो पाणीचा साठा जो आहे या ठिकाणी साठत असल्यामुळे अनेक जणांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे वाहनांची संख्या या रस्त्यावरती कमी दिसत आहे, परंतु मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागत आहे। विशेषतः पावसाचा जोर जर आपण बघितला तर अधूनमधून वाढत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही आहे आणि नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी सर्वांनाच सहन करावा लागत आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या भागामध्ये पाणी साचण्याची जी घटना आहे, थोड्याशा पावसामध्ये या ठिकाणी लगेच पाणी साचतं आणि त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी नागरिकांची असते। मात्र प्रशासनाने अजूनपर्यंत या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आहे। मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आता पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की अनेक वाहनं जी आहेत याच पाण्यामधून मार्ग काढताना कशा पद्धतीनं बाहेर येत आहेत। खरं पाहिलं तर या ठिकाणी अनेक वाहनं बंद देखील पडतात आणि त्यामुळे या पाण्यामुळे आपण जर पाहिलं तर अनेक जणांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो। खरं आपण बघितलं तर अधूनमधून पावसाचा जोर कमी देखील होत आहे। मात्र पावसाचा जोर जर अशाच पद्धतीनं वाढत राहिला तर भिवंडी शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक सखल भागामध्ये अशाच पद्धतीनं पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।